श्रावणी देशमुख, वय 17. 12वीच्या परीक्षा नुकत्याच संपलेल्या कोल्हापूर जवळच्या एका छोट्याशा गावात राहणारी, घरची परिस्थिती बेताची. वडील किराणा दुकान चालवतात, आई घरकाम करते. श्रावणी अभ्यासात हुशार, स्वप्न बघायची एक दिवस मोठी वकील होणार, पण त्या स्वप्नात एक काळोख भरकटून आला. आईचे भाऊ राजेश मामा नेहमी घरी यायचे. त्यांच्या बोलण्यात गोडवा आणि नेहमी श्रावणीला म्हणायचे, तू माझी लाडकी भाची आहेस, तुला काही कमी पडू देणार नाही. श्रावणीलाही वाटायचं आपलंच माणूस आहे. पण एक दिवस सगळं बदललं. एका दुपारी आई बाजारात, बाबा दुकानात. राजेश मामा आले. श्रावणी, माझा मोबाईल चार्जला लाव ना. मी आलोच. ती मोबाईल घेत होती, तेवढ्यात मामा मागून येऊन तिला बिलगले. ती घाबरली. काय करताय मामा, ती ओरडली. तो हसत म्हणाला, गुपचूप रहा. एवढं मोठं केलं, आता थोडं प्रेम नाही का करणार. ती धडपडत सुटली, पण त्याने तोंड दाबलं आणि तिच्यावर जबरदस्ती केली. ती काचेसारखी तुटली, तशीच जमिनीवर पडून राहिली. आई आल्यावर ती काही बोलू शकली नाही. शरीर दुखत होतं, पण मन पूर्ण कोसळलं होतं. दुसऱ्या दिवशी मामा पुन्हा आला आणि कटाक्षाने बघून गेला, गुपचूप राहा. कुणी ऐकलं तर घराचं नाव खराब होईल. ती गप्प राहिली. गावात मुलींची चूक असते, हे तिला माहीत होतं. लोक म्हणतील हिनेच काहीतरी केलं असावं, पण त्या रात्री झोप लागली नाही. प्रत्येक क्षण, प्रत्येक स्पर्श तिच्या अंगावर पुन्हा पुन्हा चटके देत होता. 2 दिवसांनी ती शाळेच्या शिक्षिकेकडे गेली, मंजिरी मॅडम. मॅडमने तिला ऐकून घेतलं, रडू दिलं आणि लगेचच तिला डॉक्टरकडे नेलं. वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झालं, शारीरिक अत्याचार झाला होता. मनेच तिच्या वडिलांशी बोललं. वडील हादरले, रडले, स्वतःला दोष दिला. पण त्यांनी तिचा हात घट्ट धरला. बाळा, तुझी चूक नाही. आता आपण लढू. ती पोलीस स्टेशनमध्ये गेली. जबाब नोंदवला. राजेश मामा अटकेत गेला. गावात कुजबूज सुरू झाली. कसल्या वाईट काळी पोर आहे, काय गरज होती एवढं बोलण्याची. मामा की एवढं करेल. श्रावणीला आईसोबत बाहेर पडणंही मुश्किल झालं. पण बाबा नेहमी म्हणायचे, तुझं बोलणंही तुझी ताकद आहे. तू गप्प बसली असतीस तर तो अजून कुणाला तरी बळी बनवलं असतं. प्रकरण कोर्टात गेलं. सरकारी वकिलाने तगडा युक्तिवाद केला. मामा पक्षाने अनेक खोट्या गोष्टी पसरवल्या. श्रावणीबद्दल, तिच्या वागण्याबद्दल, तिच्या कपड्यांबद्दलही. पण श्रावणी डगमगली नाही. तिने कोर्टात ठामपणे आपलं म्हणणं मांडलं. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, केवळ आग होती. शेवटी न्यायाधीशांनी राजेश मामाला 14 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. गावात अजूनही काही जण तिरस्कारी नजर टाकतात. पण आता श्रावणीला फरक पडत नाही. ती आता कायद्याचं शिक्षण घेते, तिच्या मॅडमच्या मदतीने. ती म्हणते, मी गप्प बसले असते तर माझं अस्तित्वच संपलं असतं. मी आवाज केला म्हणून मी आहे.